नमस्कार, मी गीता घाडी. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. देशातील कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद. परिवहन मंडळ संपाला पर्यायी उत्तर. परिवहन कर्मचाऱ्यांनी 4 मे नंतर मागण्या मांडण्याचे परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांचे आवाहन. कोगनोळीत कोरोना लसीकरणाला प्रारंभ. हर हर महादेवच्या गजरात बसवनकुटची यात्रा संपन्न. धावत्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांची मठाधीशांशी चर्चा. कारदगा येथे एका पंचायत सदस्याकडून महिला सदस्यांचा अवमान. शुभम शेळकेंच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी फेरी सभा. मंगला अंगडी यांच्या प्रचाराचा दक्षिणमध्ये झंझावात. सतीश जारकीहोळी यांचा ग्रामीण भागात प्रचार दौरा. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. गेल्या 24 तासात देशात 1,15,736 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी 5 एप्रिलला पहिल्यांदाच 1 लाखाचा टप्पा पार करत सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली होती. यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या 1,28,01,785 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला देशात 97,894 रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. मात्र आता महाराष्ट्रासह अन्य राज्यात वेगाने रुग्णवाढ नोंदविण्यात येत असून नवा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. दरम्यान देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 8,43,473 वर पोहोचली आहे. परिवहन मंडळ संपाला पर्यायी उत्तर. 6व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी संपाचे अस्त्र उगारले आहे. त्यामुळे राज्यभरात सर्वत्र बस सेवा ठप्प झाली आहे. प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासामध्ये विघ्न आले आहे. त्याचप्रमाणे शहरी आणि ग्रामीण भागातील बस सेवा बंद झाली आहे. मात्र राज्य सरकारने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देऊन प्रवाशांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे मध्यवर्ती बस स्थानक आणि डेपोमध्ये बसेस स्तब्ध उभ्या आहेत. प्रवाशांची संख्या देखील रोडावली आहे. त्यामुळे दैनंदिन स्वरूपात होणारी वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. मात्र प्रशासनाने खासगी वाहतूकदारांना प्रोत्साहन देऊन पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. परिवहन कर्मचाऱ्यांनी 4 मे नंतर मागण्या मांडण्याचे परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांचे आवाहन. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून अशावेळी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप न करता 4 मे नंतर आपल्या मागण्या सरकारपुढे मांडाव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले. मंगळवारी गुलबर्गा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. सवदी म्हणाले, आम्ही परिवहन कर्मचाऱ्यांच्या 9 पैकी 8 मागण्या मान्य केल्या आहेत. पगारवाढीची मागणी प्रलंबित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता संप पुकारणे योग्य नाही. सध्या आचारसंहितेचा काळ आहे. शासनाला कोणताही निर्णय घेता येणार नाही. यामुळे त्यांनी 4 मे नंतरच आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन केले. कोगनोळीत कोरोना लसीकरणाला प्रारंभ. देशात कोरोना लसीकरण बाजारात आल्यानंतर प्रशासनाने सर्वप्रथम कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या आणि स्वयंसेवकांना दिली असून तर दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षावरील मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीकरण देण्यात आले होते. कर्नाटक सरकारच्या नवीन आदेशानुसार 45 वर्षावरील सर्वच नागरिकांना आता कोरोना लसीकरण देण्यात येत आहे. कोगनोळी तालुका निप्पाणी येथे दिनांक 7 रोजी येथील 45 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरणाला मराठी मुलांची शाळा कोगनोळी येथे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्षा पंकज वीरकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी येथील आशा कार्यकर्त्यांनी कोरोना लसीकरणाच्या बॉक्सचे पूजन केले, तर परिचारिका आर्यन नायक यांनी पहिला डोस बापूसो पाचगोंडा पाटील आणि रंजना शिवाजी पाटील यांना दिला. हर हर महादेवाच्या गजरात बसवनकुटची यात्रा संपन्न. बसवनकुटची येथील कलमेश्वर बसवांना आणि ब्रह्मदेव यात्रेत मंगळवारी इंगळ्या कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला.
हर हर महादेवच्या गजरात शेकडो भाविकांनी इंगळ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थिती दर्शविली। मंगळवारी सकाळी देवांची विधिवत पूजा करून अभिषेक घालण्यात आला। यानंतर इंगळ्या पेटविण्यात आल्या। सायंकाळी गावात पालखी आणि सासनकाठी मिरवणूक काढण्यात आली। इंगळ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि धावण्यासाठी नागरिक उपस्थित होते। मानकरी आणि हकदार यांनी प्रथम दौड केली। भाविकांनी प्रथेप्रमाणे इंगळ्यातून पळत नवस फेडले। मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लगबग होती। पंचक्रोशीसह काकती, बैलहोंगल, रामदुर्ग परिसरातील भाविक उपस्थित होते। बुधवार आणि गुरुवारी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व कार्यक्रम नियमावलीचे पालन करण्यात आले। धावत्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांची मठाधीशांशी चर्चा। लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांनी मंगळवारी रात्री बेळगावला धावती भेट दिली। हुबळी येथून बेळगाव मार्गे त्यांचे आगमन झाले। त्यावेळी त्यांनी मुतनाळ येथे शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेतली। त्यानंतर हलगा येथे जैन मठाचे बालाचार्य स्वामीजी यांचेही आशीर्वाद घेतले। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्यासाठी मतदारांचे पाठबळ उभे करण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेली ही भेट लक्षवेधी ठरली आहे। त्यांच्या या दौऱ्याच्या वेळी राज्याचे उद्योग मंत्री आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह पक्षांची नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कारदगा येथे एका पंचायत सदस्याकडून महिला सदस्यांचा अवमान। कारदगा ग्रामपंचायत उपाध्यक्ष रशिदा पटेल आणि सदस्या पद्मावती अलंकार यांना पंचायत सदस्य सोमनाथ गावडे यांनी अवाच्य भाषा वापरल्याने त्यांच्या विरोधात सदलगा पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलीस स्टेशनने याची दखल घेतली नाही। तेव्हा आम्हा महिलांवर असा अन्याय होत असून न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगाळे, ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे, उपाध्यक्ष रशिदा पटेल, सदस्या मंगल डांगे, वीरश्री खिचडे, सविता कांबळे यांच्यासह अन्य महिलांनी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित करून त्या सदस्यांवर कारवाई होऊन न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आम्ही उपोषण करू असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे। कारदगा नगरीमध्ये जो काय गलिच्छ राजकारणाचा प्रकार विरोधकांच्याकडनं चालू आहे त्या राजकारणाला कुठेतरी खरोखर आळा बसला पाहिजे। कारण ज्या वेळेला आमच्या पंचायत मेंबर्स भगिनी आणि पूर्ण सगळे आमचे पंचायत मेंबर चिकोडीला ट्रेनिंगला जात होते। चिकोडीमध्ये गेले 5 ते 6 दिवस ट्रेनिंग चालू होतं। ते ट्रेनिंगला गेल्यानंतर सोमनाथ गावडे या एका पंचायत मेंबरना त्या आमच्या भगिनींना, आमच्या आई समान सर्व ग्रामपंचायत मेंबर्सना त्यांना पुढं त्यांनी काहीतरी भाषण वगैरे करत असताना मागं राहून त्यांची टिंगलटवाळी करायचं, त्यांची चेष्टामस्करी करायचं, अशा पद्धतीचे 2 ते 3 दिवसामध्ये प्रकरण चालू होते। पण या सर्व महिलांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून तसंच ट्रेनिंग संपून कारदगामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांनी वैयक्तिक एका मेंबरांच्या घरी कार्यक्रम होता म्हणून कार्यक्रमाला रात्री 8:30च्या दरम्यान जात असताना त्यांना रस्त्यावरती थांबवून तुमच्या पायामध्ये घुंगरू बांधून तुम्हाला नाचताना मला बघायचं आहे, तुमच्या पायामध्ये घुंगरू बांधून तुम्ही किती नाचताय तसं नाचा, अशा गलिच्छ प्रकारे ह्या सोमनाथ गावडे म्हणून पंचायत मेंबरनं त्यांना बोललं। आणि एवढं बोलल्यानंतर या महिलांना, या भगिनींना काय करायचं ऑन द स्पॉट समजलं नसल्यामुळं त्यांनी पुढं जाऊन आपल्या घरच्यांना हा विषय सांगितला। बरं, महिलांना जर भर रस्त्यावरती असं काहीतरी जर प्रकरण होत असेल आणि घरच्यांना समजल्यानं कोणत्या महिलेच्या घरातील माणूस हा शांत डोक्याने विचार करेल याचा सुद्धा विचार करायला पाहिजे। ट्रेनिंग सुरू होतं आणि त्या ट्रेनिंगच्या संदर्भात संपूर्ण कारदगा पंचायत सदस्य पुरुष आणि महिला सर्व एकत्र जात असताना शेवटच्या दिवशी एकत्र ट्रेनिंग करतात। हसत खेळत ट्रेनिंग चालू असताना सुद्धा आपल्या ज्या महिला सदस्य आहेत त्याच्यातील 2-3 महिला सदस्यांना एका सदस्यानं काहीतरी चेष्टा करायचं किंवा त्याची टिंगलटवाळी करायचा हा प्रयत्न करत होते। तरी सुद्धा त्या महिला आपल्याच एक भाऊ असं समजून, आपल्याच एक घरातील व्यक्ती असं समजून त्या आल्या असताना गावात आल्यानंतर सुद्धा त्यांना रस्त्यावर बघून त्यांना काहीतरी असं त्यांच्या जीवाला लागण्यासारखं किंवा त्यांचा अपमान करण्यासारखं, असं त्यांना टिंगल करण्यासारखं, तुम्हाला पायात तुमच्या घुंगरू बांधून तुम्हाला नाचवलं पाहिजे आणि आम्ही बघायला खटे, अशा काहीतरी आवाजच्या शब्दात त्या बायकांचा अपमान केल्यामुळं, महिला सदस्यांचा अपमान केल्यामुळं त्या महिला सदस्यांनी त्याला जाब विचारायला जात असताना त्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास न करत असताना त्याचा ह्या महिलांचा खोटा आरोप म्हणून ह्या पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर गेल्या होत्या। पण पोलीस स्टेशननं त्यांची जरासुद्धा दखल नाही घेता त्याला तसंच परत पाठवलं। परत दुसऱ्या दिवशी पण त्या गेल्या, तिथे गेल्या असताना त्यांच्या ज्या काही समस्या, त्या महिलांचा जो अन्याय झाला त्याचा विचार न करता त्यांना कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळाला नाही। त्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण इतकं झालेलं आहे की त्या जर आम्हाला आमच्या निपाणी भागातून जर महिला आणि बालकल्याण आमच्या मंत्री आमच्या पाठीशी असताना आम्हाला जर अशा पद्धतीचं इथून पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नसेल तर आमच्या जगण्यात काय अर्थ नाही, अशी त्यांची मानसिक स्थिती झालेली आहे। शुभम शेळकेंच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी फेरी सभा।
महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा पोटनिवडणुकीसाठी युवा चेहरा दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह युवकही समितीच्या पाठीशी उभे आहेत. हीच बाब समिती बळकट करण्यासाठी लाभदायक ठरेल असे प्रतिपादन माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी केले. लोकसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी कारभार गल्लीतील नरवीर कार्यालयात वडगाव जुने बेळगाव भागातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी वडगाव भागातून समिती उमेदवार शुभम शेळके यांना पाठिंबा व्यक्त केला. तसेच शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ सोमवारी वडगाव येथे प्रचार फेरी झाली. यावेळी घरोघरी जाऊन प्रचारार्थ गाठीभेटी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. एपीएमसी अध्यक्ष महेश जुवेकर, अमोल देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शंकर चौगुले, यल्लाप्पा नागोजीचे, विनायक माळवी, दत्ता निट्टूरकर, उमेश पवार, सुभाष आपटेकर, भाऊराव पाटील उपस्थित होते. शेळके यांच्या प्रचारार्थ रविवारी गांधीनगर येथे प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी रवी निर्मळकर, सूरज कुडुचकर, चंद्रकांत कोंडुसकर आदी उपस्थित होते. या सीमाप्रश्नी धारातीर्थी पडलेल्या 107 हुतात्म्यांच्या आशीर्वादाने मी या लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभा आहे. ज्या वेळेला सुरुवातीला महाराष्ट्र एकीकरण समितीनं निवडणूक लढवणार असं आमच्या मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी एका पेपरात आपली बाईट दिली होती, त्या दिवसापासूनच समितीचा उमेदवार कोण याची चाचपणी आम्ही करायला सुरू केली होती. पण आम्हाला खरोखर अवघड जात होतं, कारण ह्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला. समितीनं याआधी सुद्धा वेगवेगळे प्रयोग करून पाहिलेत. त्या माध्यमातून कधी आम्ही बहिष्कार घातला, कधी नोटाचा पर्याय स्वीकारला आणि मागच्या वेळेला बहुसंख्य उमेदवार बसवण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला. मंगला अंगडी यांच्या प्रचाराचा दक्षिणमध्ये झंझावात. लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी दक्षिण मतदारसंघात आमदार अभय पाटील यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. दक्षिण मतदारसंघातील प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन मतदारांना भाजपच्या विजयाचे आवाहन करण्यात येत आहे. शहापूर, टिळकवाडी, वडगाव यासह शहरी भागात मतदारांशी संपर्क साधून मंगला अंगडी यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारांशी संवाद साधण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. या झंझावाती प्रचार कार्यामुळे मतदार वर्गाने मंगला अंगडी यांना भरघोस पाठिंबा व्यक्त केला आहे. सतीश जारकीहोळी यांचा ग्रामीण भागात प्रचार दौरा. लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आमदार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात झंझावाती प्रचार दौरा काढण्यात आला. तालुक्यातील अतिवाड, गोजगाव, बेकिनकेरे, ज्योतिनगर, गणेशपूर या भागात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी भाजप नेतृत्वाच्या अपयशाबद्दल टीका करण्यात आली. पेट्रोल, डिझेलच्या आणि इतर सामग्रीच्या दरवाढीला आळा घालण्यात भाजपला अपयश आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपचे साम्राज्य संपुष्टात येईल असे विचार त्यांनी मांडले. यावेळी आमदार सतीश जारकीहोळी यांना भरघोस पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी एपीएमसीचे अध्यक्ष युवराज कदम, मृणाल हेब्बाळकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बुलेटिनमधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ।
उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। शहरातील पाणी पुरवठा बुधवारपासून L&T कंपनीकडून होणार आहे। मंगळवारी या संदर्भात पाणी पुरवठा मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली। या बैठकीत पाणी पुरवठा मंडळाचे बेळगावचे कार्यकारी अभियंता चंद्रप्पा आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते। 7 एप्रिल पासून बेळगावचा पाणी पुरवठा L&T कंपनीकडे हस्तांतरित करण्याची सूचना शासनाकडून आधीच केली असून त्याचे पालन व्हावे असे चंद्रप्पा यांनी सांगितले। पाणी पुरवठ्याचे हस्तांतरण झाल्यानंतर कंपनीला पाणी पुरवठ्याशी संबंधित तांत्रिक मदत किंवा सल्ला पाणी पुरवठा मंडळाकडून दिला जावा याची सूचनाही त्यांनी केली। चन्नम्मा विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर, परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राणी चन्नम्मा विद्यापीठाने दिनांक 7 रोजी होणाऱ्या पदवी, पदव्युत्तर आणि MBA परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत, असे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कळविले आहे। रद्द करण्यात आलेल्या पदवी परीक्षा दिनांक 15, पदव्युत्तर दिनांक 26 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत, असे मूल्यमापन विभागाच्या निबंधकांनी कळविले आहे। मद्य विक्री करण्यास निर्बंध। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिनांक 17 रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघासह 5 किलोमीटर परिसरात दिनांक 15 रोजी सायंकाळी 7 ते दिनांक 17 रोजी रात्री 12 पर्यंत मद्य विक्री करण्यास निर्बंध असणार आहेत। तसेच दिनांक 2 मे रोजी मतमोजणी होणार असल्याने सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत मद्य विक्री करण्यास निर्बंध असेल। कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे। निवडणुकीच्या कामामुळे सरकारी काम दिवसभर ठप्प। पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी शहरातील विविध ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्यामुळे सर्वच सरकारी कार्यालयात शुकशुकाट होता, पण याची कल्पना नसलेल्या लोकांना कार्यालयात दिवसभर ताटकळत थांबावे लागले, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे। पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी 2 टप्प्याचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। BK मॉडेल स्कूल, वनिता विद्यालय आणि इस्लामिया स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले। या प्रशिक्षणात सेक्टर अधिकारी, ग्रामीण, उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी सहभागी झाले। मुख्याध्यापक शिवाजी हुद्दार यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार। हारुगप्प येथील कन्नड सरकारी प्रौढ शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गुंडू हुद्दार हे 36 वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून दिनांक 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले। या निमित्त शाळेतर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी वर्ग आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। शाळेतील शिक्षक FY मारिहाळ, आशादेवी, MC तल्लूर, SU गोराबाळ, रेणुका गणाचारी तसेच सहाय्यक IH नदाव, शिपाई SN शिलेदार आदींनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। शाळेतील शिक्षक वर्गाने हुद्दार यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले। यावेळी सत्कारमूर्ती शिवाजी हुद्दार यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपले अनुभव कथन केले। दुचाकीस्वाराला 56 लाखांची भरपाई। दुचाकी आणि क्रेन अपघातात जखमी दुचाकीस्वाराला 56 लाखांची भरपाई देण्याचा आदेश 6व्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी दिला। विशाल बाळासाहेब बोदे, मूळ राहणार देहू, पुणे आणि सध्या राहणार स्वामीनगर मच्छे असे जखमीचे नाव असून मार्च 2019 मध्ये अपघात घडला होता। फिर्यादी बोदे बँकमधील काम उरकून अशोक आयर्न फॅक्टरीकडे कामावर जाताना बेमको फॅक्टरीजवळ 25 मार्च 2019 ला दुपारी 1च्या सुमारास अपघात झाला। दुचाकीस्वाराच्या पायावरून क्रेनचे चाक गेल्याने पायाला गंभीर दुखापत झाली। न्यायालयात दावा दाखल करण्यात आला। क्रेन चालक आणि विमा कंपनी प्रतिवादी होते। या दाव्याचा अंतिम निकाल लागला असून 55,94,000 रुपयांची भरपाई 60 दिवसात देण्याचा आदेश बजावण्यात आला। 6वे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संध्या देवी यांनी हा निकाल दिला आहे। फिर्याददारातर्फे ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील यांनी काम पाहिले। समृद्धी कॉलनी यांच्या वतीने मोफत प्राणायाम योग शिबिर।
समृद्धी कॉलनी रहिवासी संघटना अनगोळ एक्सटेन्शन आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त आयोजनाखाली सोमवार दिनांक 5 एप्रिल रोजी पहाटे 5:30 वाजता मोफत प्राणायाम योग शिबिराची सुरुवात करण्यात आली। या शिबिरामध्ये प्राणायाम, योगासन, सूर्यनमस्कार, ॲक्युप्रेशर चिकित्सा, हवन चिकित्सा याबद्दलची माहिती प्रात्यक्षिकांसह योगासने करून दाखविली। संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ खंडूकर, सचिव नारायण उडकेकर, खजिनदार RD पाटील, सल्लागार LI पाटील, भरतकुमार मुरकुटे, शाहू पाटील, रूपा कुलकर्णी, श्रावणी बेकवाडकर, अंजना पत्तार, योग तपस्वी अभ्यासक किरण मनोळकर, मोहन बागेवाडी, पुरुषोत्तम पटेल, ज्योतिबा भादवणकर, रमेश पाचापुरे, चंद्रकांत खंडागळे, अंजली गाडगीळ, संगीता कोल्हापुरे, मगनाबाई पटेल, दीपक पानसरे यांनी या ठिकाणी हजर राहून प्रात्यक्षिकांसह योग साधना करून दाखविली। कर्मचारी संपामुळे खानापूर बस डेपोत शुकशुकाट। कर्नाटक राज्य ST खात्याच्या कर्मचारी वर्गाने 6व्या वेतनाच्या मागणीसाठी बुधवारी राज्यभर संप पुकारला। त्यामुळे राज्यासह खानापुरात बस वाहतूक बंद होऊन प्रवाशांची, कॉलेज विद्यार्थी वर्गाची दैना उडाली। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुधवारी होत्या, त्यामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले। खानापूरहून बेळगावला जाण्यासाठी खासगी प्रवासी टेम्पो, ट्रक, दुचाकी वाहन जे मिळेल त्या वाहनातून विद्यार्थ्यांनी प्रवास केला आणि कॉलेज गाठले। खासगी प्रवासी टेम्पो माणसांनी तुडुंब भरून जात होता, त्यामुळे प्रवासी टेम्पोत प्रवाशांना उभे राहण्यास जागा नव्हती, तरी प्रवासी दाटीवाटीने प्रवास करीत होते। बुधवारी खानापूर बस स्थानकात एकही बस उभी नव्हती, त्यामुळे खानापूर बस स्थानकात शुकशुकाट होता। येथील बस आगार प्रमुख चंद्रशेखर लोखंडे स्मार्ट न्यूजशी बोलताना म्हणाले की राज्यातील KSRTC कर्मचारी वर्गाने 6व्या वेतनवाढीसाठी सोमवारी बंद पाळला, त्यामुळे खानापूर बस स्थानकात शुकशुकाट होता। संपूर्ण बसेस डेपोत लावण्यात आल्या आहेत। रमेश जारकीहोळींना डिस्चार्ज। कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रमेश जारकीहोळी यांना बुधवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला। 2 दिवसापूर्वी कोरोना बाधित झाल्यामुळे त्यांना गोकाक तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। आता त्यांची प्रकृती सुधारली आहे, त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र यांनी सांगितले। रायबाग कुडचीच्या हिंदुस्थान संघाला अजिंक्यपद, बेळगाव रेडला विजेतेपद। मच्छे क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हाफ पिच क्रिकेट स्पर्धेमध्ये रायबाग कुडची येथील हिंदुस्थान संघाने विजेतेपद पटकावले, तर SRS हिंदुस्थान बेळगाव संघाला उपविजेतेपद मिळाले। तसेच महिलांसाठी विशेष स्पर्धा घेण्यात आली। या विभागात बेळगाव रेड संघाने जेतेपद आणि बेळगाव ब्ल्यू संघाने उपविजेतेपद पटकावले। या स्पर्धेमध्ये एकूण 75 संघांनी सहभाग घेतला। मच्छे क्रिकेट क्लबचे अध्यक्ष कृष्णा जैनोजी, राष्ट्रीय महिला क्रिकेटपटू अनुजा पाटील, तसेच दीपक तरनाळे, हसद हुजदार, विवेक भादवणकर, रामचंद्र चेलवेटकर, संतोष जैनोजी, गजानन जैनोजी आदींच्या हस्ते बक्षीस वितरण केले। पुरुषांमधील विजेत्या संघाला 77,777 आणि उपविजेत्या संघाला 37,777 रुपये देण्यात आले। मुंबईत कोरोना वाढताच IPLचे सामने बाहेर खेळवणार का? मुंबईत सध्याच्या घडीला कोरोनाचा तांडव सुरू आहे। कोरोनाचा शिरकाव वानखेडे स्टेडियमवरही झालेला आहे, पण तरीही IPLचे सामने मुंबई बाहेर हलवण्यासाठी BCCI तयार असल्याचे दिसत आहे। राष्ट्रीय बॉक्सिंग शिबिराला कोरोनाचा फटका। पटियाळा येथे सुरू असलेल्या भारताच्या बॉक्सिंग संघाच्या राष्ट्रीय शिबिराला कोरोनाचा फटका बसताना दिसत आहे। पुरुषांच्या संघाचे प्रशिक्षक जयसिंग पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समजले। आता या शिबिरातील खेळाडू आणि स्पोर्ट्स स्टाफ मिळून 13 जण कोरोना बाधित झाले आहेत। काहींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून काही विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत। परदेशी क्रिकेटपटूंचा IPL खेळण्यास नकार, सौरभ गांगुली। सध्याच्या घडीला काही परदेशी खेळाडू IPL खेळण्यास उत्सुक नसल्याचे पाहायला मिळत आहे। परदेशी खेळाडू IPL खेळण्यासाठी उत्सुक का नाही याबाबतचा मोठा खुलासा आता BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी केला आहे। आतापर्यंत जोश हेझलवूड बरोबरच बऱ्याच परदेशी खेळाडूंनी IPL खेळण्यास नकार दिला आहे। हेझलवूडच्या जागी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने 2 परदेशी गोलंदाजांना ऑफर दिली होती, पण या दोन्ही परदेशी खेळाडूंनी ही ऑफर स्वीकारली नाही। याबाबत गांगुली यांनी सांगितले की परदेशी खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडू अधिक सहनशील असल्याचे पाहायला मिळत आहे। कमलाबाई कृष्णाजी राजपूत यांचे निधन। नंदगड तालुका खानापूर येथील रायापूर नगरातील रहिवासी श्रीमती कमलाबाई कृष्णाजी राजपूत वय 80 यांचे मंगळवारी दिनांक 6 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे। उदय नारायण चव्हाण यांचे निधन।
बापट गल्ली येथील रहिवासी उदय नारायण चव्हाण वय 61 यांचे दिनांक 6 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई आणि नात असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 8 रोजी सकाळी होणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।